माझ्या ओपीडी मध्ये एक पेशंट आली होती. ती लिटरली माझ्याकडे तिसऱ्यांदा अबॉर्शन करून घेण्यासाठी आली होती. म्हणजे अबॉर्शनच्या गोळ्या घेण्यासाठी आली होती. प्रत्येक वेळेस मी तिला समजवत होते की आता तू काहीतरी कॉन्ट्रासेप्शन वापर, पण आणि तिच्यासाठी कॉपर टी बेस्ट ऑप्शन होता. परंतु तिला फक्त लोकांकडून तिने असं ऐकलेलं होतं की नाही, कॉपर टी कुठेतरी गर्भाशयात फसते, आतड्यांमध्येच जाते, आणि त्या गोष्टींना घाबरल्यामुळे ती तिसऱ्यांदा अबॉर्शनसाठी आली होती, पण कॉपर टी बसवून घेत नव्हती. आणि म्हणूनच आज मी तुम्हाला कॉपर टीचे समज आणि गैरसमज समजवणार आहे. तर हे बघा, ही कॉपर टी असते, त्याच्यातला म्हणजे फक्त हा जो भाग आहे जो की तुम्हाला दिसतोय कॉपर कलरचा, आणि वरचं हे प्लास्टिक, एवढंच फक्त आपण या गर्भाशयामध्ये इन्सर्ट करत असतो. आणि त्याचा जो बारीक थ्रेड आहे तो या वजायनामध्ये राहत असतो. आणि बसवताना आपण तेवढी काळजी घेतो की ती गर्भाशयामध्ये किंवा इकडे तिकडे कुठे जाऊ नये म्हणून. आणि आजकाल तर सोनोग्राफी वगैरे असे डिव्हाइसेस आल्यामुळे आपण कॉपर टी बसवल्यानंतर इमिजिएटली सोनोग्राफी करून ती चेक करतो की कॉपर टीची पोझिशन व्यवस्थित गर्भाशयामध्ये आहे की नाही. आणि एकदा ती गर्भाशयामध्ये फिक्स झाल्यानंतर ती स्वतःहून गर्भाशयामधून बाहेर निघून कुठे दुसरीकडे जाईल किंवा आतड्यांमध्ये जाईल याची शक्यता अगदी नाके बराबर असते. जर बसवतानाच काही प्रॉब्लेम झाला तरच ती कधी कधी गर्भाशयामधून बाहेर जाऊ शकते. पण आजकालच्या आलेल्या ह्या सॉफ्ट डिव्हाइसेसमुळे आणि सोनोग्राफीच्या गायडन्समुळे अशी होण्याची शक्यता अतिशय कमी आहे. त्यामुळे तुम्ही कॉपर टी कुठेतरी फसेल किंवा कॉपर टी गर्भाशयातून बाहेर निघून आतड्यांमध्ये घुसेल अशा सगळ्या गोष्टींना घाबरून जर कॉपर टी बसवत नसाल तर ते अतिशय चुकीचं आहे. कारण की कॉपर टीचे ऍडव्हान्टेजेस काय आहेत, तर हे जे नवीन आलेलं मल्टीलोड डिव्हाइस आहे, पहिली गोष्ट तर ते बसवताना समोरचा जो भाग आहे तो इतका सॉफ्ट आहे की जेव्हा पण आम्ही त्या युट्रसमध्ये इन्सर्ट करत असतो तेव्हा पेशंटला कुठल्याही प्रकारचा पेन होत नाही. त्यानंतर ही बसवल्यानंतर डेली बेसिसवर तुम्हाला कुठलीही प्रिकॉशन घेण्याची गरज नसते. आणि कॉपर टीचा जो काळ असतो म्हणजे त्याचं काम करण्याचा, हा ऑलमोस्ट 5 इयर्सचा असतो. म्हणजे जर एकदा तुम्ही ती बसवली आणि ती जर तुम्हाला व्यवस्थित सूट झाली तर पुढचे 5 वर्ष तुम्ही बाळ राहण्यापासून स्वतःला वाचवू शकता. बरं, अजून याचा काय ऍडव्हान्टेज आहे की आता तुम्ही बसवली म्हणजे 5 वर्ष तुम्हाला बाळ होणारच नाही असं नाही. तुम्हाला जर असं वाटलं की 2 वर्षानंतर तुम्हाला तुमचं दुसरं बाळ हवं आहे तर तुम्ही आपण ती कॉपर टी काढून टाकू शकतो आणि अगदी दुसऱ्या महिन्यापासून तुम्हाला नॉर्मल प्रेग्नन्सी राहण्याचा चान्स तयार होतो. बऱ्याच जणांना ही शंका असते की हा जो कॉपर टीचा थ्रेड आहे किंवा कॉपर टी बसवलेली आहे गर्भाशयामध्ये आणि त्याचा थ्रेड योनी मार्गामध्ये आहे, तर त्याच्यामुळे मला किंवा माझ्या मिस्टरांना संबंध ठेवताना काही त्रास होऊ शकतो का? तर हा थ्रेड अतिशय सॉफ्ट असतो आणि अतिशय 0.5 किंवा 1 सेंटीमीटरचा थ्रेड आम्ही वजायनामध्ये सोडलेला असतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नसतो. आणि याच्यामुळे तुम्हाला कॉपर टी काढण्याची प्रोसिजर एकदम सोपी होते. जेव्हा पण कॉपर टी काढायची असते तेव्हा फक्त आपण तो थ्रेड ओढून कॉपर टी काढून टाकतो. ती पण जवळजवळ पेनलेस प्रोसिजर असते. आणि दुसरं म्हणजे कॉपर टी बसवल्यानंतर तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे, तर एक 2-5% महिलांना कधी कधी ही बसवल्यानंतर काही दिवस डाग लागणे म्हणजे ब्लिडिंग होणे किंवा मग कधी कधी थोडा व्हाईट डिस्चार्ज होणे असा त्रास होऊ शकतो. पण त्याच्यामुळे तुम्ही लगेच कॉपर टी काढण्याच्या फंदात न पडता आधी त्याच्यावरती ट्रीटमेंट केली पाहिजे. म्हणजे ब्लिडिंग बंद होण्यासाठी, स्पॉटिंग बंद होण्यासाठी किंवा व्हाईट डिस्चार्ज जो होतो, इन्फेक्शन झालं असेल तर ते कमी करण्यासाठी आपण मेडिसिन देऊ शकतो. 1-2 महिने तुम्ही स्वतःला आधी थोडा चान्स दिला पाहिजे. आणि जर मग ही कॉपर टी तुम्हाला सूट झाली तर नंतर फक्त तुम्हाला 6-6 महिन्यांना तुमच्या डॉक्टरांकडे जाऊन कॉपर टी आपली व्यवस्थित पोझिशन मध्ये आहे हे चेक करावं लागतं. तर अशा प्रकारे माझ्या दृष्टीने तरी कॉपर टी हा तुमच्यासाठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे कॉन्ट्रासेप्शन म्हणून. जेव्हा तुमची फॅमिली कंप्लीट झालेली नाहीये, तुम्हाला एक अपत्य झालंय आणि दुसऱ्या अपत्यासाठी तुम्हाला मध्ये काही वेळ हवा आहे, त्यावेळेस तर तुमच्यासाठी कॉपर टी हा बेस्ट ऑप्शन आहे. याच्यामुळे तुम्ही स्वतःला अनवॉन्टेड अबॉर्शन्स पासून वाचवू शकता. धन्यवाद.